आपल्या डिबेटमध्ये जे अर्थतज्ञ नरेशजी बोडके आले त्यांनी सगळे अर्थतज्ञ ते म्हणजे आम्ही जेवढे प्रवक्ते आहोत त्याच्यापेक्षा ते त्या अर्थतज्ञांची त्यांची जी काही उंची आहे किंवा जो अभ्यास आहे तो नक्कीच मोठा. मी त्यांचा आभार मानेल की त्यांनी अत्यंत क्लिअरपणे सांगितलं की राज्याची 20% जी काही त्यांना अधिकार आहे कर्ज देण्याचा तेवढी त्यांनी मर्यादा पार केलेली नाहीये. त्याच्यामुळे कुठलंही राज्य दिवाळखोरामध्ये नाही. ज्यावेळी कोरोनाच्या काळात 16 वरनं 20 वरनं गेलं तर सरकार 17-18 वर आणलेलं आहे. मुळामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अर्थतज्ञावर बोलतोय कोण तर संजय राऊत साहेब. अर्थतज्ञावर बोलतोय कोण तर जे विरोधक आहेत ते की ज्यांना अर्थसंकल्प काहीही माहिती नाही. या विरोधकांना एकच योजना जास्त जिवारी लागलीये, लाडकी बहीण योजना. हो, लाडकी बहीण योजनामध्ये जी नियम केल्याच्या बाहेर ज्या आमच्या इतर भगिनींनी त्याचा लाभ घेतला ते पैसे परत पण मागू नका म्हणतात. ते पैसे खरं मागितले गेले पाहिजे या मताशी मी आहे. कारण का नियम दिले सुद्धा काहींनी नियमाच्या बाहेर जाऊन ते फॉर्म भरलेले आणि स्क्रुटिनीमध्ये आल्यानंतर ते पैसे परत मागितलेच पाहिजे ही सरकारला पहिली विनंती असेल. आणि जे काही कर्ज घेतलेलं आहे हे राज्याच्या पायाभूत भरणी किंवा ज्या सेवा आहेत त्याच्यासाठी घेतलेले. त्याच्यामुळे महायुतीतले माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब अत्यंत सक्षमपणे राज्याचा गाडा चालवत आहे. विरोधकांना बोलायला काही नाही म्हणून दरवेळी काहीतरी सोशलवर ट्रेंड आणायचा की हे संविधान बदलणार आहे. आता काय तर दिवाळखोराला गेलेला आहे. नाना पटोले साहेबांनी सविस्तर येऊन बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. उगीच काहीतरी एक सत्ताधाऱ्यांवर टीका करायची आणि म्हणून त्याच्या समोर या गोष्टी आणायच्या तर त्यांचीच ती प्रगल्भता, त्यांचाच अभ्यास, त्यांचाच प्रतिनिधीचा. रुपालीताई, तुम्ही अतिशय योग्य भूमिका घेतलेली आहे की अपात्र महिलांकडून रिकव्हरी पैशांची झाली पाहिजे कारण हा सामान्य जनतेचा राज्याचा पैसा आहे. पण 22 जानेवारीची गोष्ट आहे. 22 जानेवारी 2025 ला तुमच्याच पक्षाच्या आणि आता मंत्री असलेल्या अदिती तटकरे म्हणतात की अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. मग हा भुर्दंड सामान्य जनतेवर का? मुळामध्ये एक लक्षात घ्या, ज्या अपात्र महिलांनी फॉर्म भरलेत आणि ज्या शासकीय महिलातल्या पण महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे पैसे घ्यावे याची आम्ही मागणी केलेली आहे.